नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही कबीरला शुद्धीवर आल्यानंतर सांगत असते की घरामध्ये चोर घुसले म्हणून मी ते दागिने कपाटातले हे किचनमधील जो काही तांदळाचा डबा होता त्या डब्यामध्ये नेऊन ठेवले। तेव्हा येथे पहारा देण्यासाठी वर येऊन बसले, पण मला केव्हा गुंग लागली तेच समजले नाही। तर कबीर डोक्याला हात लावतो आणि ते दागिने किचनमधील तांदळाच्या डब्यात आहे का? गुंजा म्हणते की आमच्या डोंगरवाडी इतिहासी चोर घुसत नाही, असे लपून छपून दुसऱ्याच्या घरात घुसायला यांना काहीच कसे वाटत नाही। कबीर म्हणतो की खाली काय गोंधळ झाला, गुंजा तुला हे माहिती आहे का? तर कबीर गुंजाच्या हाताला धरतो आणि तिला खाली घेऊन येत असतो। तेवढ्यात मात्र पोलीस सुद्धा हे घरात आलेले असतात। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला समजले की या घरात चोरी झाली, कारण येथून एका बाईचा फोन आला होता। तर ऋषी म्हणते की हो, आमच्याच घरात चोरी झाली आणि आमच्या मोलकरणीनेच ही चोरी केली। तेवढ्यात कबीर आणि गुंजा हे खाली आलेले असतात। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कोण आहे ही मोलकरीण आणि कोणती गुंजा? तेवढ्यात रेशीम म्हणत असते की ही चोरी त्या गुंजानेच केली आणि ती आमची मोलकरीण आहे। तर ते ऐकून गुंजाला मात्र खूप मोठा धक्का बसतो। विजया म्हणते की हो, आणि आता ती पळून सुद्धा गेली डोंगरवाडीला। तर गुंजाला हे ऐकून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। तेव्हा कबीरला पाहून इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्ही इथे राहतात का? तर लगेच कबीर म्हणतो की हो, आणि घरात काहीच झालेलं नाही, कारण इन्स्पेक्टर साहेब आमचं थोडं कन्फ्युजन झालं होतं आणि घरामध्ये चोरीच झालीच नाही। तर सर्वांना मोठा धक्का बसतो आणि कबीर सांगू लागतो की दागिने घरातच आहे। कबीर हात जोडून इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की आमचा थोडासा गोंधळ झाला। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तक्रार तर याच घरातून आली। तर कबीर सांगू लागतो की जोपर्यंत फोनवरून झालेली ही तक्रार प्रूफ होत नाही तोपर्यंत कंप्लेंट काहीही होत नसते। कबीर म्हणतो की आम्हाला कुठलीही तक्रार करायची नाही। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एक एक बातमी तुम्ही पेपरमध्ये पत्रकार करून छापता आणि जे काही घडलेलेच नाही त्याची मुद्दाम तक्रार करता, म्हणून इन्स्पेक्टर साहेब तेथून निघून जातात। गुंजाला मात्र खूप वाईट वाटत असते आणि ती रडून आपल्या रूममध्ये जाते। रेशीमचे सर्व बोलणे आठवून गुंजाला मात्र खूप रडू येत असते। तर कबीर इकडे रेशीमवर खूप चिडतो, काय गरज होती तुला हे सर्व करण्याची, असा जाब विचारतो। तर कविता म्हणते की मी गुंजाला समजावून येते, म्हणून कविता गुंजाच्या रूममध्ये येते। कबीर रेशीमला म्हणत असतो की पोलिसांचा वेळ वाया घातला म्हणून आपल्यावरच त्यांनी तक्रार नोंदवली असती। रेशीम म्हणते की त्या दीडदमडीच्या पोरीसाठी तू माझ्यावर चिडतो का? तर कबीर म्हणतो तुझ्यासारखे चकचकीत कपडे घालत नाही आणि तुझ्यासारखं बोलत नाही म्हणून ती दीडदमडीची का? आणि मी का चिडतो हे तुला का समजत नाही? तर रेशीम म्हणत असते की ती बाहेरून आलेली मुलगी तुझ्यासाठी खूप महत्त्वाची झाली का? त्या बाहेरून आलेल्या मुलीवर का विश्वास ठेवायचा? तर कबीर आणखीनच चिडतो की गुंजा ही बाहेरची नाही आणि ती असे कधीच वागणार नाही। गुंजा ही गरीब असेल पण ती चोर कधीच नाही आणि अनोळखी सुद्धा नाही। तर ते शब्द ऐकून घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो। मधू विचारते की अरे कबीर, गुंजा अनोळखी नाही म्हणजे काय आहे? तर कबीर म्हणतो की मी तेथून राहून आलो, त्यामुळे गुंजा कशी आहे हे मी तेव्हाच ओळखले। डोंगरवाडीच्या लोकांना त्यांचा आत्मसन्मान आणि अब्रू खूप महत्त्वाची असते। त्यांच्या अब्रूला जर कोणी धक्का लावला तर ते त्या माणसाला मारून टाकतात। आणि तर मधू म्हणते की पुढे काय सांग ना कबीर। तर तेवढ्यात कविता धावतच येते। सर्वजण धावतच गुंजाच्या रूमकडे येतात। तर गुंजा आपले गाठोडे घेऊन त्या घरातून जायला निघलेले असते। कबीर म्हणतो की गुंजा तुझे हे काय चालले? मधू म्हणते की गुंजा असं रागराग करून डोळ्यात पाणी आणून कुठेही जाऊ नको, एकदा आमचे म्हणणे समजून घे। गुंजा म्हणते की डोक्यावर छप्पर नाही, पाठीवर मायेचा हात नाही, आणि तुम्ही वरून म्हणतात की आमचेच ऐकून घ्या। या दिवसात तुम्ही मला असे ओळखले का? तुमच्या घरामध्ये आज चोर असते, पण मी जीवाची बाजी लावून त्यांना या घरातून हाकलवले। मी पहारा देण्यासाठी घरावर जाऊन बसले आणि मी हे कशासाठी केले? फक्त हा आळ माझ्यावर आणण्यासाठी का? माझी चूक झाली, कारण मी त्याचे चॉकलेट पेले। तर सर्वजण विचार करतात। मधू म्हणते की अगं तू कुठले चॉकलेट ड्रिंक्स पेली? तर कबीर म्हणतो की त्या बर्नीतलं कोणतं तरी ती चॉकलेट ड्रिंक्स पेली असणार, म्हणून तिला गुंगी आली। कबीर म्हणतो की वाद चांगला होता पण कडू होती, असे गुंजाने सांगितले। तर कविताच्या लक्षात येते। कविता म्हणते की काकू, आपण सेम डब्यामध्ये एक चॉकलेट पावडर आणि जायफळ पावडर भरून ठेवली, कदाचित ही चॉकलेट पावडर म्हणून जायफळ चूर्णच पिली असेल। गुंजा सांगू लागते की कविता वहिनींनी सकाळी मला चॉकलेट हे चूर्ण खाण्याची परमिशन दिली होती, म्हणून मी डब्याला हात लावला आणि तुम्ही आज माझ्यावर चक्क चोरीचा आळ घेतला।
एखाद्या बाईसाठी तिचं मंगळसूत्र साज शृंगार किती महत्त्वाचं असतं हे मला माहिती असते. मग मी असं काही आरोप तुम्ही माझ्यावर केले, मी खरंच चोरी केली असेल का? सर्वजण गुंजाची माफी मागू लागतात आणि मधुभाऊ प्रेमाने गुंजाच्या डोक्यावरून हात फिरवतात. मला बाबा म्हणतेत, मग तू माझं काही ऐकणार नाही का? तर गुंजा रडतच सांगू लागते की डोंगरवाडीमध्ये जर एखाद्याच्या घरी पोलीस आले तर सर्वजण त्याची इज्जत ही वऱ्हाटेवर मांडतात. तू म्हणते की गुंजा तुम्हाला आई मानतेत ना, मग माझं सुद्धा ऐकणार नाही का? तर गुंजा म्हणते की आई काय असते, आई नाहीत ना तुम्ही, हे आज मला तुम्हीच दाखवून दिले. गरीबाला कोणतंही नाते नसते आणि मी जेव्हा शाळेत होते तेव्हा ठरवले होते की मी पोलीस ऑफिसर होणार, पण इथे आल्यानंतर मला सर्वांनी चोर ठरवून मला माझं सर्व काही समजलं. गुंजा सर्वांची माफी मागून रडतच तेथून जायला निघते. कबीर गुंजाच्या मागे येतो आणि गुंजा खरंच तू कुठे जाऊ नको, बाहेरचं जग चांगलं नाही. तर गुंजा म्हणत असते की घर चांगलं असतं म्हणूनच तुम्ही मला इथे घेऊन आलात ना, काय दिलं मला या घराने, म्हणून गुंजा जायला निघते. कबीर म्हणतो की गुंजा प्लीज माझं ऐक आणि तू जाऊ नको. तर लगेच गुंजा म्हणत असते की तुमच्या घराने मला खूप मोठा धोका दिला ना, मग मी काय इथे राहू? कबीर म्हणतो की गुंजा प्लीज जाऊ नको, तू जर गेली तर सर्व काही संपेल. तर गुंजा चिडते आणि काय होते आपल्यामध्ये संपण्यासारखं, नशिबाने तुमच्याशी बांधले गेले म्हणून येथे तुमच्या मागोमाग येथे आले. तुमचा जीव वाचवण्यासाठी मी हे सर्व केले आणि तुम्ही त्या बदल्यात मला काय दिले, आणि मी जे काही केले ते सर्व तुम्हाला माहिती आहे साहिबा. तुमच्यासाठी मी सर्व केलं, पण तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही माझ्यासाठी पोलिसांना घेऊन या घरात बोलावले. कबीर म्हणतो की गुंजा मी पोलिसांना नाही बोलवले, तू माझ्यावर प्लीज विश्वास ठेव आणि कुठे जाऊ नको. गुंजा म्हणते की तुम्ही माझ्या नियतीवर शक घेतला आणि माझ्यावर चोरीचा आळसुद्धा घेतला, त्यामुळे मी थांबवू शकत नाही. तर कबीर गुंजाला अडवत असतो आणि तिचे गाठोडे धरून तिला घरात चल म्हणत असतो. तेवढ्यात मृणही जी काही फुलांची बॅग विसरलेली असते ती घेऊन गाडीतून येत असते. मृणही ते सर्व दृश्य पाहून कबीरला विचारते की कबीर हे सर्व काय आहे? तर कबीर हा घरात जायला निघतो. घरातील सर्वजण बाहेर आलेले असतात आणि मृण्मयीला ते सर्व दृश्य बघून धक्का बसतो. तेव्हा मृण्मयी ही गुंजाला म्हणते की तू येथेच थांब, कुठेही जायचे नाही. म्हणून ही मृण्मयी घरातल्या जवळ येते आणि सर्वांना विचारू लागते की काय झाले. तेव्हा कविता झालेला सर्व प्रकार हा मृण्मयीला सांगते. तेव्हा मृण्मयी म्हणते की खरंच हे धक्कादायक आहे, कारण तुम्ही चक्क तिला चोर ठरवले. सर्वजण गुंजाचे हात जोडून माफी मागत असतात. मृण्मयी प्रेमाने गुंजाला समजावते, मी जर तुझी बहीण असते तर आज माझे ऐकले नसते का, आणि तुझी आई या ठिकाणी असती तर तू तिचे सुद्धा ऐकले नसते का? म्हणून तू प्लीज मोठ्यांकून अशी माफी मागून घेऊ नको, त्यांना माफ कर. तुझ्या मोठ्या बहिणीसारखे आहे, त्यामुळे तू माझे प्लीज ऐक. म्हणून मृण्मयी सुद्धा गुंजाला हात जोडून माफी मागू लागते. तर मृण्मयीने प्रेमाने गुंजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवलेला असतो. तर गुंजाला खूप अशी आपुलकी वाटते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजाने जो काही पूजेसाठी ड्रेस घातलेला असतो तो बघून रेशीम ही गुंजावर ओरडते. तेव्हा मधू गुंजाला आपली एक छान साडी सत्यनारायणाच्या पूजेसाठी घालायला देते. गुंजा ती साडी सर्वांसमोर घालून येते. तर गुंजाला त्या साडीच्या वेशात बघून मृण्मयी आणि कबीरला मात्र मोठा धक्का बसतो आणि जी काही गुंजा आणि मृण्मयीची साडी असते ती सेम असते. तर मृण्मयी विचार करत असते की गुंजाकडे ही साडी नेमकं आली कुठून. तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.